तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व माहितीपूरक व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ एडिट झालेला आहे तो आपला सिम्पली आपण CapCut Pro ॲप्लिकेशनवरतून एडिट केलेला आहे. मित्रांनो, याला मी तुम्हाला एक मटेरियल जे लागणार आहे ते मटेरियल म्हणजे सिम्पली आपलं जे ऑडिओ असणार आहे गाणं तेच लागणार आहे आणि एक तुमचा फोटो. तर हे गाणं कसं मिळवायचं, मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तिथून तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. गॅलरीमध्ये सेव्ह झाल्यानंतर आपलं कोणतं बी साधारण एक प्ले स्टोअरवरतून एक VPN जे आहे ते डाउनलोड करून त्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे. VPN कनेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी जो व्हिडिओ तुम्हाला देणार आहे बीट्सचा, तो बीट्सचा व्हिडिओ तुम्ही सिम्पली इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली आता याच्यावरती असं क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर खाली असं स्क्रोल करायचं आहे. खाली अशा प्रकारे स्क्रोल करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल ॲस्ट्रॅक्ट ॲडिओचं. सिम्पली ॲस्ट्रॅक्ट ॲडिओ करून घ्यायचं आहे. त्याने काय होईल, आपलं जे व्हिडिओवरचं जे गाणं आहे म्हणजे साऊंड आहे ते वेगळं होऊन जाईल. तर सिम्पली लास्टला येऊन एंडिंगवरती क्लिक करून एंडिंगला डिलीट करून टाकायचं आहे. एंडिंगला डिलीट करून झाल्यानंतर आता आपल्या ज्या काही बीट्स येणार आहे त्या बीट्स मी तुम्हाला व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तो बीट्स तुम्ही बघून घ्या. त्या बीट्स कशा अप्लाय करायचे आहे त्या तुम्ही बघून घ्या. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या ज्या बीट्स आहे त्या बीट्स येणार आहे. आपली जी पहिली बीट आहे ती 2 सेकंदाच्या समोर येते. त्याच्यानंतर 2 सेकंदाच्या समोरचा जो बिंड आहे त्याच्या खाली दुसरी बीट्स येते. त्याच्यानंतर 4 सेकंदाच्या समोर एक बीट येते. त्याच्यानंतर त्याच्या समोर एक टिंब आहे, त्याच्या पाठीमागे एक बीट येते. बरोबर त्या टिंबाच्या थोडं समोर एक बीट येते. त्याच्यानंतर 6 सेकंदाच्या खाली एक बीट येते. 6 सेकंदासमोरील जो टिंब आहे त्याच्यात थोडं समोर एक बीट येते. त्याच्यानंतर 8 सेकंदाच्या समोरील जो टिंब आहे त्याच्या थोडं पाठीमागे एक बीट येते. त्याच्यानंतर त्याच्या थोडं समोर एक बीट येते. त्याच्यानंतर 10 सेकंदाच्या पाठीमागचा जो 2 शून्य आहे त्याच्या पहिल्या शून्यावर एक बीट येते. त्याच्यानंतर 10 सेकंदावरती एक बीट येते. त्याच्यानंतर 10 सेकंदाच्या समोर एक बीट येते. त्याच्यानंतर 12 सेकंदाच्या खाली एक बीट येते. आणि आपली जी लास्टला जी बीट येणार आहे ती 12 सेकंदाच्या समोरील जो त्यात तुम्ही असं सिम्पली साईज मोठी करून घेऊ. साईज मोठी करून झाल्यानंतर तुम्हाला ते प्रॉपर व चांगलं दिसेल. त्याच्यानंतर 13 सेकंदाच्या पाठीमागे एक बीट्स द्यायचे. तर मित्रांनो, आपले बीट्स देऊन झाले. आता आपण सिम्पली ॲनिमेशन अप्लाय करू. तर ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी याची साईज जी अशा प्रकारे 2 बटनने आपण वाढून घेऊ. वाढून झाल्यानंतर आपली जी 2 नंबरची 1 नंबरची बीट आहे तिला सिम्पली आपण सोडून देऊ. आपली जी 2 नंबरची बीट आहे सिम्पली तिच्यावरती जायचे. ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट झाल्यानंतर झूम 1 हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची समोरची जी बीट येते सिम्पली तिच्यावर देखील ॲनिमेशन कॉम्बो सिलेक्ट करून झूम 1 सेम नावाचे ॲनिमेशन अप्लाय करायचे. त्याच्यानंतर त्याच्या समोरच्या बीटला देखील ॲनिमेशन कॉम्बोमध्ये जाऊन झूम 1 हे ॲनिमेशन अप्लाय करायचे. त्याच्यानंतर त्याच्या समोरची जी बीट्स आहे सिम्पली तिला देखील हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, त्याच्या समोरची जी बीट्स येते तिला सिम्पली जी मोठी बीट्स आहेत ना सिम्पली तिला सोडून द्यायचे. तिला सोडून झाल्यानंतर त्याच्या समोरची जी बीट येते सिम्पली मित्रांनो तिच्यावरती क्लिक करायचं आहे. तिच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर इनमध्ये तुम्हाला इन फोल्ड हे नावाचं 1 नंबरलाच ॲनिमेशन दिसेल. हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, हे ॲनिमेशन अप्लाय करून झाल्यानंतर त्या समोरच्या ज्या बीटला ॲनिमेशन येणार आहे ते सिम्पली तुम्हाला ॲनिमेशन व इन सिलेक्ट करायचं. इनमध्ये रॉक व्हायरेक्ली हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, तर हे ॲनिमेशन अप्लाय करून झाल्यानंतर त्या समोरची जी बीट येते सिम्पली तिच्यावरती जायचे. तिच्यावरती गेल्यानंतर ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून झाल्यानंतर पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन जे आहे ते इथं अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरच्या बीटला जे ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून पेंडुलम 2 हे नावाचं ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, हे नावाचं ॲनिमेशन अप्लाय करून झाल्यानंतर त्या समोरची जी बीट येते सिम्पली तिच्यावरती जायचं आहे. ॲनिमेशन कॉम्बो सिलेक्ट करून डिस्ट्रॉइड राईट नावाचं ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या समोरच्या बीटला जायचं आहे. ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून तुम्हाला 1 नंबरलाच डॅनिमम शेक नावाचं ॲनिमेशन दिसेल. ते ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, त्या समोरच्या बीटला आपण ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन स्लिप अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या समोरची जी बीट येते तिच्यावरती जाऊन ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून पिन राईट नावाचं ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, हे ॲनिमेशन इथं अप्लाय करून झाल्यानंतर मित्रांनो आपली जी सिम्पली लास्टची बीट येते सिम्पली तिच्यावरती जाऊन ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि स्लिप अँड स्लाईड नावाचं
ॲनिमेशन याचं अप्लाय करायचं. ठीक आहे. आता मित्रांनो आपले ॲनिमेशन अप्लाय झालेले आहे. ॲनिमेशन अप्लाय झाल्यानंतर ही जी आपली ब्लॅक फोटो येतो, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली 1 नंबरच्या बीटला यायचं आहे, खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल करून झाल्यानंतर ॲडजस्टवरती जायचं आहे आणि याचे जे सॅच्युरेशन एरिया आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे -15 करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानं तुम्हाला आवडेल तर करा, नाही आवडेल तर नका करू. ठीक आहे. तुम्हाला जसं पटेल तसं करा. त्याच्यानंतर इथं एक आपली बघू शकता इथे एक आपली सेम तोच फोटो येतो, ब्लॅक फोटो येतो. तर तुम्हाला इथं देखील सेम आणि अशा प्रकारे स्क्रोल करून याचं सॅच्युरेशन एरिया आहे तो -15 करून घ्यायचा आहे. ठीक आहे. याचं सॅच्युरेशन एरिया -15 करून झाल्यानंतर मित्रांनो आता आपलं अर्धं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर आता फक्त आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचं राहिले. सिम्पल तुम्हाला इथे खाली एक इफेक्ट नावाचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपलं जे 1 नंबरची बीट्स येते सिम्पली तिच्यावरती जायचंय आणि तिच्यावरती गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला एक हॅलो ब्लर नावाचं इफेक्ट दिसून जाईल. ते इफेक्ट तुम्ही इथं अप्लाय करायचं. ठीक आहे. बघू शकता 1 नंबरला हॅलो ब्लर इथं नाही दिसलं तरी ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये तुम्हाला हे इफेक्ट दिसून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरची बीट सोडायची, त्याच्या समोरची पण सोडायची, त्याच्यात समोरची देखील सोडून सिम्पली तुम्हाला 6 सेकंदाची जी बीट्स येते सिम्पली तिथे यायचे. तिथे येऊन झाल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्ट मध्ये जायचंय. बॉडी इफेक्ट मध्ये नाही, व्हिडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर नाईट क्लब सिलेक्ट करायचं आहे. नाईट क्लब सिलेक्ट झाल्यानंतर सेक नावाचं जे इफेक्ट आहे ते इफेक्ट अप्लाय करायचं आहे. ते इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली बॉडी इफेक्ट मध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला मेकॅनिकल हे जे नावाचं इफेक्ट आहे हे इफेक्ट अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरच्या बीटला जायचं आहे. बॉडी इफेक्ट सिलेक्ट करून क्लोन सिलेक्ट करायचं आहे. क्लोन सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही लुमिनोस डुपेलेन्स जर हे नावाचं जे इफेक्ट येते ते अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर समोरची जी बीट येते सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तिच्यावरती जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये सुपर पॉवर सिलेक्ट करून लाइटिंग आईज नावाचं जे इफेक्ट येते ते इथं अप्लाय करायचं. ठीक आहे. व त्याची जी लेंथ आहे इफेक्टची ती बार आपल्या ज्या बीट्सला आपण देणार आहोत तुम्ही बघू शकता त्याची जी बीट्स आहे ती अशा प्रकारे लांब लोक राहील. तुम्ही सिम्पली ती बीट्स जिथपर्यंत तो फोटो आहे तिथपर्यंतच ठेवायची. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरचा जो बीट्स येते तिला सिम्पली सोडून द्यायचे. त्याच्या समोरच्या बीटवरती जायचंय. त्या समोरच्या बीटवरती गेल्यानंतर मित्रांनो नेटवर्क प्रॉब्लेम येतोय. नेटवर्क प्रॉब्लेममुळे थोडाफार इश्यू येऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता युनियन मुवमेंट बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला युनियन मुवमेंट नावाचं जे इफेक्ट मिळेल ते तुम्ही इथं अप्लाय करायचं आहे. व त्याची लेनच्या इफेक्टची लेन बार तेवढा फोटो आहे आपला त्या फोटोपर्यंतच ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या समोरची बीट सिम्पल सोडून द्यायची. त्याच्या समोरच्या बीटवरती जायचंय. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली ग्लोईंग लाईन सिलेक्ट करायचंय आणि हॅलो नावाचं जे इफेक्ट आहे ते अप्लाय करायचं. ठीक आहे. आणि त्याच्या समोरची जी बीट येते सिम्पली त्याला सोडून द्यायचंय. लास्टला जी बीट येते सिम्पली तिच्यावरती जायचंय. बॉडी इफेक्ट सिलेक्ट करून तुम्हाला मार्क ऑफ द डेव्हिल नावाचं जे सिंग आहे ते सिम्पली हे सिंगायचं इफेक्ट इथं अप्लाय करायचं. तर ठीक आहे मित्रांनो, आपला व्हिडिओ आता प्रॉपर झालाय व आपला व्हिडिओ प्रॉपर दिसण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या 6 सेकंदाच्या समोर 8 सेकंदाचे जे बीट्स येते सिम्पली तिच्यावरती बार तुम्ही बघून घ्या. इथे यायचे. इथे येऊन झाल्यानंतर आता आपण हे जे मेन इफेक्ट आहे कॅमेरा बीट 2 तर मित्रांनो इफेक्ट नीट बघा, कारण की ह्या इफेक्टमुळेच आपला व्हिडिओ खूप अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. कारण की तुम्ही बघू शकता ही व्हिडिओला ही इफेक्ट खूप महत्त्व देणार आहे आपल्या. सिम्पली तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचंय. इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करून तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच कॅमेरा बीट्स 2 हे इफेक्ट दिसून जाईल. तर हे इफेक्ट तुम्ही सिम्पली अप्लाय करून झाल्यानंतर तिथं ॲड्रेसवरती जायचं. ॲड्रेसवरती जाऊन त्याची स्पीड, रँक, ब्लर, ग्लो आणि इंटेन्सिटी हे तुम्ही नीट मी जसं केले तसं करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो एवढं करून झाल्यानंतर आपला जो आजचा तुम्ही सेम प्रिव्ह्यू बघितला होता सेम तसाच आज आपण स्टेटस व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? मित्रांनो तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये थोडाफार व्हॉइसचा प्रॉब्लेम आला असेल, कारण की मी स्वतः मोबाईलने रेकॉर्डिंग करत असतो. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक कमेंट करा व लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो, कारण की आपण आपल्या चॅनलवरती असेच
नवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंग घेऊन येत असतो. तर मित्रांनो, चला भेटू समोरच्या एका नवीन व अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण आपल्या आजचा व्हिडिओ क्रिएट झालाय त्याला सिंपली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करूया. तर भेटू मंडळी समोरच्या एका नवीन व माहितीपूर्वक अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.